भारतामध्ये कोणता कायदा कधी केव्हा आणि कसा लागू होईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि याची चांगली अनुभूती आपण मागच्या 2014 पासून घेत आलेलो आहोत। नोटबंदीचा कायदा असेल, CAAचा कायदा असेल, शेतकऱ्यांच्या संबंधितले कायदे असतील, हे कायदे केव्हा तयार झाले आणि केव्हा लागू झाले हे आपल्याला समजतच नाहीये। अचानक एखाद्या रात्री आपल्याला असं समजतं की उद्यापासून हा कायदा लागू होणार आहे। याची कोणतीही चर्चा भारताच्या संसदेमध्ये होताना पाहायला मिळत नाही। हालाकी वॉल्टरनं सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये चर्चा महत्त्वाची असते आणि कोणताही कायदा तयार करत असताना त्या कायद्यावरती सांगोपांग अशा प्रकारची चर्चा झाली पाहिजे, परंतु तशा प्रकारची चर्चा भारताच्या संसदेमध्ये सध्या तरी होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे कोणता कायदा कधी तयार होतो आणि कधी लागू होतो हे निश्चित सांगता येत नाही। याच अनुषंगाने पुन्हा एकदा CAA 2019 या कायद्याची चर्चा सुरू आहे। CAA अर्थातच नागरिकत्व सुधारणा कायदा 2019। हा कायदा जेव्हा लागू झाला तेव्हा देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली होती। ही आंदोलनं बरेच महिने चालू होती, परंतु मध्ये कोरोना आल्यामुळे, लॉकडाऊन झाल्यामुळे ही आंदोलनं थांबली। या कायद्यावरती पुन्हा कोणी चर्चाही केली नाही। या कायद्याला 2019 मध्ये राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने मान्यताही मिळाली होती, परंतु या कायद्याची पूर्णपणे नियमावली मात्र तयार झालेली नव्हती आणि म्हणून हा कायदा पेंडिंग राहिला होता। परंतु पुन्हा एकदा अशी चर्चा आहे की 2024च्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हा कायदा पुन्हा एकदा भारतामध्ये लागू केला जाणार आहे। या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशामधून जे गैरमुस्लिम भारतामध्ये आलेले आहेत त्या लोकांना या कायद्याने नागरिकत्व दिलं जाणार आहे। याच्यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन या लोकांचा समावेश आहे। जे लोक या 3 देशामधून भारतामध्ये आलेले आहेत, जे गैरमुस्लिम आहेत आणि या आता सांगितलेल्या या धर्मामध्ये मोडतात, त्या प्रत्येकाला भारत सरकार आता नागरिकत्व देणार आहे। याची चर्चा 2019 मध्येही झाली होती। 2019 मध्ये या कायद्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता। देशभरामध्ये मोठमोठी आंदोलन झाली होती। या आंदोलनाला थांबवत असताना अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आपण बघितलेला आहे। परंतु पुन्हा एकदा हा कायदा निवडणुकीच्या अगोदर लागू करण्याची तयारी सरकारने केलेली आहे। खरं तर भारताचं संविधान हे सांगतं की जेव्हा एखाद्या कायद्याला राष्ट्रपतीची संमती मिळते किंवा एखाद्या कायद्यावरती राष्ट्रपतीची स्वाक्षरी होते, त्याच्या 6 महिन्याच्या आत त्या कायद्याची पूर्णपणे नियमावली तयार झाली पाहिजे। अन्यथा जर तशी तयारी झाली नसेल किंवा तशी नियमावली तयार झाली नसेल तर पुन्हा एकदा राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीला तो कायदा पाठवावा लागतो। परंतु भारतामध्ये मात्र आता जो काही CAAची चर्चा सुरू आहे, या CAAच्या कायद्याला 2019 मध्ये मान्यता मिळाली होती आणि 2023-24 मध्ये याची नियमावली तयार होते आहे। अर्थातच या कायद्याची जी व्हॅलिडिटी होती ती 6 महिन्यामध्ये संपलेली होती, पण पुन्हा तेच नियम घेऊन हे सरकार 2024 मध्ये हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत आहे। भारत सरकारने या लोकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तयारी जोरदार सुरू केलेली आहे असं अमित शाह यांनी सांगितलेलं आहे। अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार भारत सरकारने याच्यासाठी एक पोर्टल देखील तयार केलेलं आहे। त्या पोर्टलचं कामही पूर्ण झालेलं आहे। 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे लोक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतामध्ये आलेले होते त्या लोकांना हे नागरिकत्व दिलं जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस या पोर्टलवरती हे लोक आपलं ॲप्लिकेशन सबमिट करतील नागरिकत्वासाठी, त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारचा पुरावा द्यायची गरज नाही। 2014च्या अगोदर ते कुठल्या मार्गे आले होते, कोणत्या गाडीनं आले होते, त्यांनी ट्रॅव्हलिंग कधी केलं होतं यांचा कुठलाही पुरावा त्यांनी देण्याची गरज नाही। फक्त त्यांनी हे सांगायचं आहे की आम्ही अफगाणिस्तानमधून आलो आहे, आम्ही पाकिस्तानमधून आलो आहे किंवा आम्ही बांगलादेशमधून आलो आहे, एवढं जरी त्यांनी त्या पोर्टलवरती नोंद केली तरी त्यांना नागरिकत्व मिळणार आहे। कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही असं स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितलेलं आहे आणि भारत सरकारने याच्यासाठी एक पोर्टल तयार करून त्या पोर्टलवरती या नागरिकांना ॲप्लिकेशन करण्याचं आव्हान देखील लवकरच करणार आहे आणि त्याच्यामुळं या लोकांना नागरिकत्व देण्याची संपूर्ण तयारी भारत सरकारने पूर्ण केलेली आहे असं दिसतंय। या कायद्याच्या अनुषंगाने 2019 मध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कायद्याला विरोध झालेला होता, परंतु एवढ्या विरोधाचा सामना करूनही भारत सरकार पुन्हा एकदा हा कायदा भारतामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे। 2024च्या निवडणुकीच्या तोंडावरती हा कायदा लागू झाला तर याचा फायदा फक्त BJPला मिळू शकतो, कारण BJPचं वोटिंग याच्यामधून वाढू शकतं। हे लोक पुन्हा एकदा मतदानासाठी सज्ज होतील। परंतु भारताच्या अंतर्गत सुरक्षेचं काय असा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो, कारण हे लोक इतके दिवस
लपून छपून राहत होते त्यांना नागरिकत्व मिळाल्यानंतर ते उघडपणे भारतामध्ये राहतील आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे धोके देखील वाढतील, परंतु याचा विचार मात्र भारत सरकारने केलेला दिसत नाही। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न आपल्याला भेडसावू शकतात हे मात्र नक्की आहे। आपल्याला नेमकं नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 बद्दल नेमकं काय वाटतं? भारत सरकारने हा लागू केला पाहिजे का? लागू केला तर कोणत्या पद्धतीने केला पाहिजे? त्याची नियमावली काय असावी? आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।